तर पुण्यातील डेक्कन हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याची अफवा जी आहे ती पसरलेली होती। यानंतर पुणे पोलिसांचं पथक जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि पुणे पोलिसांकडून तपासणी जी आहे ती केली जाते। पुण्यातील डेक्कन रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरलेली होती। त्यानंतर आता पुणे पोलिसांचं आणि बॉम्ब शोधक पथक देखील या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती जी आहे ती समोर आली। पुण्यातल्या डेक्कन परिसरामध्ये असणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा जी आहे ती पसरली आणि त्यानंतर पुणे पोलीस जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सध्या BDDS पथक आणि पुणे पोलिसांकडून सह्याद्री हॉस्पिटलची पूर्ण तपासणी जी आहे ती केली जाते। मात्र ही बॉम्बची अफवा जी आहे ती नेमकी कशा माध्यमातून पसरली हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही। मात्र तातडीनं पुणे पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि पुणे पोलिसांकडून संपूर्ण हॉस्पिटलची तपासणी जी आहे ती केली जाते। नातेवाईकांना या ठिकाणी सोडण्यात येत नाही। मात्र संपूर्ण परिसर जो आहे तो हॉस्पिटलचा परिसर या ठिकाणी पुणे पोलिसांनी सील केलेला आहे। पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की जोपर्यंत तपासणी पूर्ण होत नाही तोपर्यंत नातेवाईकांना जे आहे ते प्रवेश दिला जाणार नाही। मात्र सध्या BDDS पथक जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेलं आहे। पुणे पोलिसांकडून सुद्धा पुणे पोलिसांची एक टीम आणि BDDSची टीम जी आहे ती सध्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तपासणी करते। मात्र ही अफवा नेमकी कशा माध्यमातून पसरली याचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून केला जातो। मात्र या घटनेनंतर खरं तर या परिसरामध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं पाहायला मिळते। मात्र पुणे पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झालेला आहे आणि सह्याद्री हॉस्पिटलची तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। प्रदीप कापसे, TV9 मराठी,